म्हणून सिना म्हणले देवा सकाळच्या पाऱ्याला हरिश्चंद्र वाऱ्याला फलटण गावाला म्हणले ते कांबळू शिंद्या देवाची सेवा करण्यासाठी म्हणले देवा त्या टायमाला आनंदाच्या भरात म्हणले दादा राज्य चालू होतं ज्वरात कमळू शिंद्याचं म्हणून सिना पोटी पुत्र नव्हता बाबा भगवंताला काळजी पडली होती त्या शंकराला म्हणले सकाळच्या पाऱ्याला हरिश्चंद्र वाऱ्याला निघून चालला होता कोणत्या जाग्याला म्हणून सिना बाबा सकाळच्याला बाहेर निघून इकडं तिकडं बघताना म्हणले शौचाला जाता जाता बाबा काही नवाल दिसलं धुळीच्या म्हणले त्या वेळेला हातामध्ये तांब्या घेऊन सकाळच्या पारी जाता भर जाताना तिकडं तिकडं बघू लागला कुणी चितपाखरू दिसाना पण आवाज येऊ लागला त्या ठिकाणाला बाळाला गेले रडाईला, बाळाला गेले रडाईला. बाळाला गेले रडाईला. पटेल जीवाला पटेल जीवाला
चालला म्हणले आपल्या घरी वाड्याला. आनंद वाटला म्हणली भगवंताला काळजी पडली होती त्या ठिकाण्याला. बाळ उचलून घेतल्याबरोबर म्हणले आपल्या पत्नीला लागला होता बोलायला. हे कारभारने काय सांगू तुला आज मला तर उल्हास आला. कारभारी म्हणले लागले होते बोलायला. बाळांना काय म्हणले आपल्याला काय सांगू म्हणले आता तुला. सकाळच्या पाऱ्याला चाललो होतो म्हणला शौचालयाला. चालल्याबरोबर म्हणले फळी तर बाळ रडायला लागला होता आणि घेतला बाबा उचलून म्हणल्याबरोबर म्हणून तिनं बाळ आलो घरला घेऊन. आता हितनं उठा गाठी आणि अमृतासारखी कथा भरल्या बाजूला. दुसऱ्या बागा किती वेळ चाला, दुसऱ्या बागा किती वेळ चाला. बागा किती वेळ चाला, बागा किती वेळ चाला. बचवली वेळ चाला, खोट्या बचवली वेळ चाला. मजाकी बाळाया, मजाकी बाळाया. मजाकी बुजाया, बापाच विजय बुजाया. राह्या दिवे चाला, मजाकी दिवे चाला. विजय कराया, बापाच विजय कराया. नक्की माने येले, स्मरणाच्या की गाणी येला. म्हणले 7व्या दिवसाला 7वी केली, 5व्या दिवसाला 5वी झाली दादा. गरीबाला मुलगा जन्म आणि श्रीमंताला जन्म बाबा. म्हणले सगळ्याची रीत तिथं एकच असते त्या वेळेला. म्हणून तिनं काय केलेला नियम धर्म केला आणि देवा पुढच्या बाजूला. 12व्या यादी झालं, आता ती झालं. 12व्या यादी झालं. 12व्या यादी झालं, आता ती झालं. 12व्या यादी झालं. जुन्या काळात होती का चालू काढले पंचांगण म्हणले त्या कमळू शिंद्याच्या वाड्याला. म्हणून शिरा बाबा ओम नमो शिवाय शंकरा. आता म्हणले देवा त्या बंड्याला बोलवून घेतल्याबरोबर बंड्याला बोलून घेतलं म्हणले पंचांग लागला होता वाचायला बामन काका. पंचांग वेगळे वेगळे असते ती बाबा. धनगराचं वेगळं आणि बाकीच्याच वेगळं. म्हणले जन्मलेला बाळ नाही बरं काही देवाने दिलेला असल्यामुळं त्यामुळे धुळदेव नाव ठेवण्यात आलं. धुळीत गावल्या बरोबर म्हणून शिना बाबा त्या टाइमाला धुळदेव नाव सांगितलं त्या बामन काकानं. म्हणून धर्मानं धुळदेव नाव ठेवल्याबरोबर बाळ तर म्हणली त्या येळाला बाळाचं नाव ठेवलं म्हणले 12व्या दिवसाला. धुळू माझ्या देवाला आता देवाला धुळू माझ्या देवाला.
घुगऱ्या घातलेल्या आहेत त्या देवा आणि शेजारणीने केलं ग शिंद्याच्या घरी वाढू लागलेला शेळ्या मेंढ्याचं दूध खाऊ लागला म्हणले त्या वेळेला वाढायला लागल्या कोडे पडले म्हणले त्या कमळू सिंगाला मुलगा राहिला लग्नाच्या वयाला हा म्हणता 12 वर्ष झाली त्या धुळदेवाला 12 वर्षाचा झाला म्हणले ढाल शिकारीचा नाद लागला त्या धुळदेवाला म्हणून सिंह घोड्यावर बसलेला आहे देव शेळ्या मेंढ्या राखून सिंह म्हणली देवा शिकारीला जाता जाता म्हणले त्या वेळेला काही नवा झालं पुढच्या बाजूला काय नवा झालं म्हणले त्या पहिल्या सती युगाला अमृतासारखी कथा लावलेली आहे डाल्या शिकारी शिवारातून बरं का पहिलं महाराज म्हणले राजवीर शिकारीला जात होती तसंच धुळदेवाला शिकारीचा नाद लागलेला आहे काय नाव झालं म्हणले 7 जणी बहिणी बिगर वस्त्राच्या लागल्या होत्या नाह्याला त्या म्हणली घोडा ओढवानाला बरं का म्हणून सिंह देव तर म्हणले त्या ठिकाण्याला घोड्यावर बसून गेल्याबरोबर काय लागल्या बोलायला लागल्या होत्या म्हणले सरप द्यायला रे म्हणले कसला आहे म्हणले तू आम्ही आंघोळ्या करतून कसा चालला इथून शरम कशी नाही तुला असं वाईट वक्त बोलू लागल्या त्या 7 जणी बहिणी पण ओळख नव्हती त्या टायमाला लागला होता बोलाय म्हणले ते बरं का धुळू देव त्या भिवबाईला असं कानावर धुळदेवाच्या आल्याबरोबर विचार केला त्या ठिकाण्याला अगं म्हणला मी तुमचा धाकटा बंधू तू माझी थोरली बहीण मला काय लागली लाजायला असं लागलं होतं पुढच्या बाजूला बोलायला बाबा त्या पहिल्या सती युगाला लागला होता बोलाया
बरोबर देवा त्या 7 जणीला माया फुटलेली आहे. म्हणली बहीण भावाचं नातं मोडलं बरं का ह्या जाग्याला. आणि कोण आला होता कुणकड चालला होता गेला तर कुठं आता मला मानल्या बरोबर लागली होत्या बोलाय तुला काय वेळ मला एअरपोर्ट संग आला तर म्हणली सांग मला. म्हणून सिना धावत पळत 5-7 जणी मोरल्या बाजूला मारू घेऊन निघाल्या बरोबर आडव्या उभा राहिल्या त्या ठिकाणाला. आना घोडा त्यानं उडविला उडविला घोडा त्यानं उडविला. कुठे गेला भाऊ माझा म्हणून धावत पळत हुडकू लागल्या त्या ठिकाणाला. असं हुडकता भावाला आडव्या झाल्या आणि लागल्या होत्या बोलायला. ए धर्माच्या बंधू माझ्या काय तुला येळ प्रसंग आली तर म्हणावा कुठे निघून चालला जाता. असं बोलल्याबरोबर म्हणली भावाचं बहिणीचं नातं लागलं होतं जोडायला. त्या वेळेला काय झालं नवाल म्हणले. काय नवल झालं त्या येळाला. बहीण आणावी दे पारीला बहीण आणावी दे पारीला. आणावी दे पारीला तळीची आजा दिला आणि तळीची आजा दिला. काय नवल केलं त्या येळाला बाबा सांगून द्या म्हणावा आता. पहिल्या सत्ययुगाला म्हणले काय झालं धुळदेव मोठा झाला त्या वेळेला. मग दिवसाने दिवस निघून चालला आणि धुळदेव मोठा होऊ लागला. लग्नाच्या वयाला आल्याबरोबर म्हणली कोड्या पडलं कुणाला. कमळू सिद्याला कोड्या पडला आपला लेक आता लग्नाला आला म्हणून सिना. आता काय करावं बाबा. काही नाही म्हणली कोड्या पडला निघून चालला कोणच्या बाजूला. सुरीक बघितली पाहिजे आपल्या लेकाला सोगाई शोध केला पाहिजे. सोगाई शोधायला गेला, सोगाई शोधायला गेला. सोगाई शोधायला निघाला.
विचार केला असं म्हण- उभा मानतेस धुंडला बाबा आडवा खांदेस धुंडून सिना धुंडून धुंडून म्हणली गेला कोणच्या जाग्याला माळसेस तालुक्याला दादा कुठे सुद्धा स्वगाय गव्हाना रक्ती पेन लागलं त्या म्हणली येळाला हो, म्हणून विचार केला धुळदेवाना निघून गेला बाबा वाघमोड्याच्या वाड्याला माळशिरस गावाला आणि वाघमोड्याच्या वाड्याला हो, असं गेल्याबरोबर त्या ठिकाण्याला नवरी शोध लागल्याबरोबर नवरी शोध लागला म्हणले त्या वेळेला आणि काही नवा झालं बाबा त्या जाग्याला म्हणून सिना बोलायला लागली एका मकाला राम राम घातल्याला पाची मुद्रे केल्या आता पंचार त्या वळल्या म्हणले त्या वेळेला घोंगड्या बसायला टाकल्या धनगराच्या घरी घोंगड्या असती बाबा हो, म्हणून घोंगड्या बसाय टाकल्या बोलणं बोलायला लागलेले आहे ते बोलण्या लागली बोलायला व बोलण्या लागली बोलायला म्हणून सिना म्हणली बसलेली बैठक लागली बोलायला देणं घेणं काय करायचं बाबा काय करायचं लागली होती सांगायला त्या वेळेला पहिल्या सतीयुगाला नवरीला ठेवायला देवा लागत होता धनगराची लोक 5 मेंढ्या द्यायची 10 मेंढ्या द्यायची असं म्हणले होते पहिल्या सती युगाला अशी सुरी करीत होती त्या टायमाला विचार केला म्हणले लागला होता बोला राजू वाघमड्या बाबा हो, तुम्ही म्हणले आमच्या मुलीला बघायला आला हा आम्ही तुमच्या मुलीला बघायला आलो अशी लय राजबीज लोक येऊन गेली हा बंदखनी टाकलेली म्हणली सगळ्या खोल्या भरलेल्या त्या त्यांच्यात म्हणली आलेली कोंडलेली दादा त्याचा जर पण त्या बाईचं जर नाही पुरं केलं हो, तर ह्या बंदखनी मध्ये टाकावं लागतं त्यांना तसं म्हणता काय म्हणून म्हणली हजारांनी लाखांनी बंदखनी मध्ये पडलेले आहे म्हणली लागला होता बोलायला माझ्या मित्राबाईच्या वजनाचं सोनं लागन म्हणली दियाला तुम्हाला नाही सोनं दिलं तर म्हणली बाबा बंदखनीत राहावं लागतं असं म्हणल्याबरोबर दादा या कमलू शिंदेला सुद्धा वाटलं आपण काय कमी आहे असं म्हणायला लागल्याबरोबर म्हणून सिना कमलू शिंदे कबूल झाला आणि निघून कुठल्या आपल्या फलटण गावाला आन लग्न सोळावं म्हणून सिने विचार केला आणि त्या कमलू सिद्याने काय केलेला आहे जंग्या बुकुड धरला
हात लादलं म्हणले त्या बोकडावर. त्या व्हायचं जर म्हणली त्या पुरीचं पार्ट नाही खाली आलं नवरीचं हो. तर बंदखनी मध्ये राहावं लागेल म्हणून शिना. मिताबाईचं म्हणले पारड जर म्हणले वर खाली आलं आणि वर गेलं तर बरं का. म्हणून शिना सोनं म्हणली जंग्या बोकडावर घातलेला आहे आणि म्हणली गोण्याला अजून शिना निघून चाललेलं आहे ते. म्हणले सोनं तर नेलं पारड्यामुळे मिताबाईला बसवला आणि सोनं बोकडा सहित म्हणले दादा मापामध्ये टाकलं. पण काय करायचं ते सगळंच कमी पडलेलं आहे. बोकड आणलेला बी सोनं सुद्धा कमी पडलं देवा. तरी म्हणले मिताबाईचं पारड दादा वरच यायचं त्या वेळेला. वरी ना म्हणून शिना काय केलेला आहे विचार केला त्या धुळदेवानं. हा ना धुळदेव घोड्यावाला धुळदेव घोड्यावाला वरच्या वाड्याला गेला. काय करायचं तुझ्या विचारी पल्ला पारडावर येईना म्हणून काळजी पडली फार त्या देवाला. निघून चालला म्हणले बहिणीच्या वाड्याला लागला होता कारण सांगायला. आपल्याला जर काय कुडा पडला तर बहिणी कुठं काहीतरी सुटका होईल म्हणून शिना. गेल्याबरोबर म्हणले कार दादा यानं केलं माझ्या वाड्याला. पलटणगाव सोडला आणि म्हणली कांबळेश्वर गावाला बहिणीच्या वाड्याला. गेल्याबरोबर बर का बहीण लागली होती बोलायला बसायला बसकर टाकलेला आहे. म्हणले त्या वेळेला म्हणले पाहुणचार केला त्या टायमाला. म्हणून तिने विचारलं काय आलाच माझ्या वाड्याला म्हणली सांग तर म्हणा आता. कारण पडली म्हणला माझ्या लग्नाला कारण आले आडवात म्हणले अक्का लागलो होतो सांगायला. काय आलंय म्हणले देवा सांग तर म्हणा आता मला. मिताबाईचं पारड म्हणले सोन्याचं आणि जंग्या बकडाचं म्हणले पारड गेलं खाली. मिताबाईचं काय वर येईना म्हणून शिना मी आलो तुझ्या वाड्याला असं म्हणल्याबरोबर तो देवाला भिऊबाई काय बोलत होती त्या ठिकाणाला. बाई लागली होती बोलायला. सोन्याचा मणी दिला म्हणले दादाच्या हाताला. दादा व तो आल्यासारखं म्हणली एक सत्वाचा मणी घेऊन जा आणि भिवबाईच्या म्हणले पारड्यामध्ये टाक दादा. असं म्हणल्याबरोबर म्हणले देवा ती मणी घेतलेला त्या धुळू देवानं निघून कुठं चालला. गेल्याबरोबर म्हणले पारड्यात टाकलं आणि मिताबाई जिंकून आणली म्हणले त्या वेळेला. म्हणून तिनं मिताबाईच्या पारड्यात टाकल्याबरोबर सत्वाच्या मण्यानं पारडा बाबा खालीवर झालेला आहे. भिवबाई माझे गुणाचे लय बाय मोठ्या मनाचे. भिवबाई माझे गुणाचे लय आहे मोठ्या मनाचे. भिवबाई माझे गुणाचे लय आहे मोठ्या मनाचे. भिवबाई माझे गुणाचे लय आहे मोठ्या मनाचे.
जिंकून आणल्याबरोबर त्या ठिकाणाला काय झालं बाबा पुढच्या बाजूला बरी का मार्ग जिंकलं म्हणले त्या वेळेला आणि मिताबाईला घेऊन तुळूदेव म्हणले आपल्या ठिकाणाला लग्न सोहळा म्हणले की आला बरं का त्या वेळेला म्हणले फलटण गावाला म्हणून शिरदेवा लग्न म्हणले सोहळा चालू झाला वाजाय गाजाय लागलं म्हणले त्या फलटण गावाला अशा येळाला त्या फलटण गावात काही वाजत गाजत लग्न देवच लागत काही वाजत गाजत लग्न देवच लागत आई वाजत गाजत लग्न देवच लागत आई वाजत गाजत लग्न देवच लागत काही वाकत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवच लागत 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 म्हणून सिना विचार केला त्या ठिकाणाला विचार केला म्हणले लग्न सोहळा थाटामाटा झाला बरं का त्या टायमाला म्हणून ती कमळू सिन्यावर माप म्हणून सिना मिरवू लागलेला आहे लगीन मात्र म्हणली त्या थाटामाटामध्ये झाल्याबरोबर म्हणले दादा पुढच्या बाजूला मग काय करायचं काकण भाषिक सोडायच्या आधी देवा असं तर बरं का दैत्य माजलेला होता आणि महादेवाचा तर कुठं आला बरं का त्या वेळेला हा दैत्याचा आणि त्या महादेवाचा विथा लागलेला असायला विद्या लागले म्हणले त्या वेळेला म्हणले लकुटा पाठवला श्री शंकरानं म्हणली सिंगणापूरच्या महादेवानं 33 कोटी देव सुद्धा म्हणले देवा दमून दमून गेला त्या टायमाला पण काय राक्षस कमी होईना त्या ठिकाणाला बाईच्या मोरे बाईच्या मोरे फक्ताची वळवळ जाग्यावर गेल ग बाया जाग्यावर गेल जाग्यावर गेल ग बाया जाग्यावर जाग्यावर गेल ग बाया जाग्यावर गेल जाग्यावर गेल ग बाया जाग्यावर गेल देवाच्या मोरे हो मेंढ्याची वळवळ जाग्यावर गेल ग बाया जाग्यावर गेल जाग्यावर गेल ग बाया जाग्यावर जाग्यावर गेल ग बाया जाग्यावर गेल जाग्यावर गेल ग बाया जाग्यावर गेल म्हणून सिना देवाच्या भेबाईच्या सत्रामध्ये भरपूर देव येतात आणि त्या ढोच्याकडे खेळतात बरं का आज म्हणल्यावर भरपूर भिणकाळ असतात तर निघून चाललेलं होतं बरं का सत्व म्हणली त्या 7 जणी बहिणीचं देवा आणि बाळ नसलं तर नवस करायचा लकुटा पाठवला म्हणली त्या शंकरानं त्या वेळेला धुळू देवाला दैत्य मातला म्हणली त्यावर का देवराजाला म्हणून सिना लकुट्यामध्ये लिहिला बाबा तिथं जेवला असला तर देवा हात धुयाला म्हणली या सिंगणापूर शहराला डोंगराला यावं म्हणून सिना काही लागल मला याला काही लागलं तुका. दयावर गाला एका देवया राजायाला.
बाशिंग काकान सुटलं नाही, कपाळाचं बाशिंग सुटलेलं नाही. देवा म्हणली मी लागली बोलाय तुम्हाला आणि कुठं चालला दुर्देशाला. म्हणून तिने सांगितलं त्या धुळदेवानं देवानं डावा उजवा उद्या होईल म्हणला. माझ्या म्हणली सत्वर गुरुला, देवादी देवाला महादेवाला. पुढे पडलं म्हणले त्या वेळेला काही सांगू म्हणला पत्नी तुला. म्हणून मला आता जाता जावं लागतंय. म्हणून तिने तटशी नदी उठला आणि घोड्यावर बसला. आला निघून या चालला व चालला. म्हणून तिने विचार केला आणि धुळदेव घोड्यावर बसून निघून चालल्याबरोबर जाता भर जाताना वाटाला गेल्याबरोबर गेल्याबरोबर दादा देऊबाई बहिणीनं विचार केला माझा बंधू सकाळच्या पर्याला चालला तर कुठं म्हणा. म्हातारीचं रूप धरलं म्हणले दादा आणि बसले होते रस्त्याला आडवे त्याला. फुलाचा दुर्डा घेतला होता त्या ठिकाणाला. हो हे बाबाच वाटसरा कुठे चालला म्हणले बाबा. म्हाताऱ्या माणसाला एवढा फुलाचा दुर्डा उचलून तर दि बर का. म्हणल्याबरोबर लागला होता म्हणले ते धुळदेव बोलायला. हे म्हणला का काय सांगू तर तुला म्हातारे हो नाही त्या कामाला काहीतरी घेऊन आलीच म्हणला. आता माझं काय चाललं तू काय लागली बोलायला. असं म्हणल्याबरोबर देवा लागले होते म्हणले बिवा का सांगायला. अरे काय तुझं कोड जाता जाता सांग मला अडचण पडली तर काहीतरी म्हणलं. म्हणून तिने म्हणली बाबा कुठं चालला सांग मला काहीतरी त्याला तोडगा करते म्हणली. मी म्हणल्याबरोबर त्या वेळेला तुझ्या बोलू लागला पुढे पडला माझ्या महादेवाला हो, आणि निघून चालू त्या ठिकाणाला. म्हणून बिहूबाई बोलायला लागली बिहूला जायला उशीर झाला. बिहूला जायला उशीर झाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. तुळूला जायला उशीर झाला. तुळूला जायला उशीर झाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. देवाला जायला उशीर झाला. बिहूला जायला उशीर झाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. वटमध्ये बघतोय ढोलावाला. म्हणून तिने विचार केला त्या बिहूबाईने सुद्धा काय केला त्या वेळेला विचार बर का. हे देवा असा चाललाय. पण म्हणले मी देते तांदळाच्या 4 तांदूळ पसाभर तांदूळ देते म्हणली तुला देवा. ज्या वेळेत कोड पडेल तेव्हा ह्या बहिणीची आठवण म्हणून तुला एक देते बर का. म्हणून ती पसाभर तांदूळ त्या धुळदेवाच्या पत्रामध्ये बांधून शिना ढोल्यानं केलं ग बया, ढोल्यानं केलं ग बया. ढोल्यानं केलं ग बया. मला नव्याला नेलं ग बया. ढोल्यानं केलं ग बया. ढोल्यानं केलं ग बया.
तासाभर म्हणली तांदूळ दिल्याबरोबर धुळदेव गेला निघून सिना. नाव गाव सांग. सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याला माडा तालुका माडा तालुका तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला नाडी बघा गावाला नाडी बघा गावाला नात डोलाला आडना वेल वाट्यावर बाई भव्याला मोर बाई गायाला नाताला साथीला मोर वेण्या बनाला नाना जोडीला कुमारला साथीला बापूला उठे जोडीला महादेवाला सुराला म्हणली काय नवाल झाले पहिले असं ते उगाला. असं म्हणली पसाभर तांदूळ दिल्याबरोबर देव निघून चालला. म्हणली पुढच्या बाजूला भिवबाईनं सांगितलं तुला काय कोड पडलं काही कोडे पडलं म्हणली. म्हणली तांदूळ घे म्हणली दादा. आणि माझ्या नावानं टाक हिकलल्या बाजूनं. असं म्हणल्याबरोबर धुळदेव तांदूळ घेऊन सिना कुठं निघून गेला. निघून गेला म्हणली. जाता भारी जाताना हात चालला लढाई मला म्हणली. आणि सिंगणापूर गावाला सिंगणापूर गावाला सिंगणापूर गावाला सिंगणापूर गावाला सिंगणापूर गावाला दैत्य बघा मातला दैत्य बघा मातला लागला होता मारायला दैत्याला मारायला दैत्याला मारायला मनाला मांडले सवरणाच्या गादीला म्हणून तिला लढाई चालू झालेली आहे. लढाई चालू झाल्याबरोबर दादा म्हणली एक दैत्य मारला तर म्हणली 4-5 तयार व्हायची बर का. हजारांनी लाखांनी तयार होऊ लागली. ठेंबा गणेश म्हणली देवा राक्षस तयार होऊ लागले. रक्ताचा थेंब पडला म्हणली. सारखी किती बी हजारो तयार व्हायला लागले. विचार केला महादेवाने आणि ह्या धुळदेव कोड्यात पडली. 2 जण सुद्धा देवा विचार केला आता काय करावं. सुसाना त्यांना बाबा म्हणली बर का जाता बरे जाताना आणि आले बरे का डोक्यामध्ये आपल्याला हक्काने दिलेलं होतं तांदूळ. म्हणून सिना विचार केला होय. आणि बिहुबाईनं दिलेला तांदूळ बिहुबाईच्या नावानं चांग भला म्हणून सिना टाकल्याबरोबर मावाच्या घरी झाल्या त्या ठिकाणाला. घारी गिदाडाने म्हणली विचार केला घारी खायच्या वरचीवर मुंग्याचा रवा त्या वेळेला मुंग्या लागल्या या ताईला मुंग्या लागल्या या ताईला. गाडी लागल्या लाईला मुंग्या तयार झाल्या म्हणली घारी लागल्या जालायला मुंग्या लागल्या चाकायला. म्हणून त्या येळाला ही लढाई म्हणली त्या महादेवाने आणि धुळदेवाने लढाई जिंकलेली आहे. जिंकल्याबरोबर
लागला होता वर मागायला म्हणून त्या दैत्याला तुळदेवाच्या पुढे मानलेला आहे. हो तुळदेवाच्या पुढे का मानला बाबा त्याला? का म्हणला म्हणली सांगून द्या आम्हाला. बरोबर म्हणली. दैत्य घाबरून गेला आणि त्याच्या छातीवर गुडघा देऊन म्हणली थोड्या उभा राहिल्या बरोबर. तेव्हा म्हणली जाता जाता वर द्या आम्हाला तुमच्या ठेवा म्हणली पाय शिराला. म्हणून हात जोडला त्या दैत्याने जागा मागितला पुढच्या बाजूला. दारा मग याचा मोर, दारा मग याचा मोर. मंडळ धनगरा तुझे तुझे गाणं दुलू देवा